नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी कोमट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सोयाबीनचे काही पीस टाकलेले आहेत आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे। हे पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण सोयाबीनसाठी लागणारा मसाला, टोमॅटो, कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेणार आहोत। आता मी कढईमध्ये 2 ते 2.5 पळ्या तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम होईपर्यंत हे जे पीस आहेत गरम झालेले ते हाताने छान आपण दाबून त्यामधील पाणी काढून घेणार आहोत आणि तेलामध्ये हा मसाला टाकून छान तळायचा आहे। हा मसाला आपल्याला छान तळायचा आहे, कारण जर तो छान नाही तळला गेला तर त्यामध्ये कांद्याची टेस्ट तशीच राहते आणि भाजी खाताना आपल्याला कांद्याचा वास येतो। त्यामुळे मसाला थोडा मंद आचेवर तळायचा आहे आणि मी हे जालिनीचं सोयाबीन वापरत आहे, त्यामुळे भाजी खूप छान टेस्टी होते। या सोयाबीनचं विशेष म्हणजे या जालिनीच्या पॅकेटमध्येच मसाला पण असतो आणि या मसाल्यामुळेच भाजीला अप्रतिम टेस्ट येते। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर आता आपला मसाला छान झालेला आहे, भाजून गोळा बनलेला आहे। त्यामध्ये आपण चवीनुसार लाल तिखट टाकणार आहोत। मी 2 चमचे टाकलेला आहे। कांदा, लसूण मसाला, गरम मसाला टाकून आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी हळद पण टाकू शकतो आपण आणि हे जे पिळून घेतलेले पीस आहेत ते आपल्याला भाजीमध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण पाणी जे सोयाबीन टाकून गरम केलेलं होतं त्याच पाण्याचा वापर आपल्याला या भाजीसाठी करायचा आहे आणि जर आपल्याला अजून पाण्याची आवश्यकता असेल तर पाणी हे कोमट करूनच टाकायचं आहे आपल्याला। थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, कारण त्यामुळे भाजीची टेस्ट बिघडून जाते। आणि हे सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला हा जालानीचा जो मसाला आहे तो टाकायचा आहे आणि मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी शिजत आहे तोपर्यंत आमच्या ताई पोळ्या पण बनवत आहेत। आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करतो, त्यामुळे पोळ्या पण गरम गरम तयार होतात आणि भाजी पण गरम गरम तयार होते। तुम्हाला जर आमच्या रेसिपी, आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आता आपली भाजी छान शिजत आहे, त्यासाठी आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घेणार आहोत आणि त्या भाजीवर टाकून घेणार आहोत। हे पहा, छान भाजी तयार झालेली आहे। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू। आता भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे। गरम गरम भाजी भातासोबत, पोळीसोबत खायला खूप छान लागते। नक्की एकदा ट्राय करा। थँक्स फॉर वॉचिंग।